तुम्हीही एक यूट्यूब क्रिएटर असाल, नुकतंच यूट्यूबवर नवीन चॅनेल ओपन केलेलं आहे. व्हिडिओज आपण टाकतो आहे. पण आपल्याला आयडिया नसते, की आपण यूट्यूबला जे थंबनेल असतात, ते कसे आपण तयार करायचे असतात, कसे बनवायचे असतात, कोणतं ॲप आपण घेऊ शकतो आहे आणि कशाच्या माध्यमातून अगदी आपण आकर्षक असं थंबनेल जे आहे ते बनवू शकतो आहे. असा जो विचार तुम्हीही करत असाल किंवा काही जणांच्या मनात चॅनेल ओपन करायचा विचारसुद्धा येत असेल, पण कशी सुरुवात करावी हे काहीच सुचत नसेल ना, तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवर आलेला आहात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीपासून तुम्हाला व्हिडिओचं थंबनेल कसं बनवायचं आहे, कसं एडिट करायचं आहे, कोणत्या ॲपमधून घ्यायचं आहे, ते कुठून घ्यायचं आहे, हे सगळं तुम्हाला डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ नवीन कोण असेल चॅनेलवर तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑन करा. म्हणजे नेक्स्ट वेळेला ज्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन व्हिडिओ तयार केला जाईल त्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. चला तर. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अलका व्लॉग या चॅनलवर मी अलका तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्व? छानच असाल आणि तुमच्या आशीर्वादानं मी सुद्धा छानच आहे. तर बघा, आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे थंबनेल आपण कसं आणि कुठून तयार करायचं आहे, कोणत्या ॲपमधून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सगळं काही मी डिटेल्स सांगणार आहे. पण कसं आहे, थोड्या वेळापुरती मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर दिसणार आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरा मोबाईल नसल्यामुळं तुम्हाला मी स्क्रीनकास्ट लाईव्ह हे आपलं व्हिडिओ जे आहे ते दाखवणार नाही आहे. व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनकास्टच दिसेल, पण रेकॉर्ड स्क्रीन जी आहे ती केलेली आहे. तिथून तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते पाहायचा आहे. पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेल्स सगळं तुमचं जे डाऊट आहे, थंबनेल कसं बनवायचं, कशा पद्धतीनं आपण आकर्षक बनवू शकतो थंबनेल आणि कोणत्या ॲपमधून बनवायचं आहे, कुठून ते ॲप आपल्याला घ्यायचं आहे, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर जास्त वेळ न घेता थोडासा व्हिडिओ लेंथी होईल, लांब होईल, पण नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल ठरणार आहे. आणि हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्ही तुमचं थंबनेल नेक्स्ट वेळेला नक्कीच छान बनवणार आहात आणि तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओची गरज लागणार नाही आहे. तर चला, जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर सर्वांना माझं खरंच मनापासून नमस्कार. तर बघा, मोबाईलच्या स्क्रीनवर मी आता आलेली आहे. तर हा आपला स्क्रीन रेकॉर्ड केलेला आहे मी. तर आपल्याला सगळ्यात अगोदर जे ॲप माझ्याकडं मी यूज करते ते ॲप तुम्हाला मी दाखवते. तर ते ॲप आहे पिक्सेल लॅब. हे जे ॲप आहे तर त्या ॲपवर क्लिक केलेलं आहे आणि आत एंटर केलेलं आहे आपण. तर बघा, तुमच्याकडे हे ॲप नसेल तर आपण प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला आपल्याला सर्चमध्ये पिक्सेल लॅब असं सर्च करायचं आहे. आपण पिक्सेल सर्च केल्यानंतर लगेच येतच ते आपण खाली आपल्याला पिक्सेल लॅब जे ॲप आहे तर हे बघा, हे पिक्सेल लॅब ॲप आहे. तर ते इथून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोड आहे, त्याच्यामुळे मी आता हे डाउनलोड करणार नाही आहे. माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे आता मी बॅग घेते. बॅग घेऊन परत आपण त्या ॲपला जायचं आहे. इथे गेल्यानंतर आता आपल्याला यूट्यूबचं थंबनेलसाठी सिलेक्ट करायचं आहे. तर वरती 3 डॉट दिसत आहेत, तर ते 3 डॉटला क्लिक केल्यानंतर इमेज साईज, आपल्याला इमेज साईजमध्ये खाली जे आहे तिथं जायचं आहे. इथे आपल्याला कस्टम जे आहे त्या कस्टमवर क्लिक केल्यानंतर खाली यूट्यूब थंबनेल तुम्हाला दिसत असेल, तर यूट्यूब थंबनेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बाकी आपल्याला इथं काहीच चेंज करायचं नाही, डायरेक्ट ओके फक्त करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला यूट्यूबचं जे थंबनेल आहे त्याची जी साईज असते ती इथं आपल्याला आलेली आहे. आता इथं आपल्याला खाली बरेच ऑप्शन दिसत आहेत बघा. एडिट करायचं आहे, कॉपी पेस्ट, साईज कमी जास्त करायची असेल, कलर आपल्याला द्यायचा आहे बॅकग्राऊंडला, तर आपण तिथून कलरसुद्धा आपल्याला जे हवे असतील ते आपण इथून देऊ शकतो आहे. कलर आपल्याला आपल्या चॉईसनुसार मग आपण गार्डियन म्हणजे मिक्स कलर करूनसुद्धा आपण एडिट करूनसुद्धा इथून आपण आपल्याला जसे हवं तसं आपण कलर देऊ शकतो. तर चला बघा, याच्यामधला हा एक कलर जो आहे गार्डियन कलर जो आहे तो मी इथं सिलेक्ट करते. आता सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला इथे एडिट करायचं आहे. मग तुम्हाला ज्या संदर्भात माहिती यूट्यूब ज्या तयार करायची आहे, द्यायची आहे,
त्याच्या संदर्भात तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे. मग आपल्याला खाली ऑप्शन दिसत आहेत बघा, ए जे ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर जो पेन्सिल आयकॉन दिसतो तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टेक्स्ट जे आहे ते आपल्याला टाईप करायचं आहे तिथं. आता इथं सपोज मी लिहिते आहे की फायनली माझे चॅनेल मोनो झाले. आपल्याला जे काही एडिट करायचं आहे ते आपण इथं एडिट करून घ्यायचं आहे. तर फायनली माझे चॅनेल मोनो झाले असं मी इथं टाईप केलेलं आहे. मी ह्याच ॲपचा यूज करते, दुसरं कोणतंही ॲप मी आहे ते यूज करत नाही आहे. आता बघा इथं आपल्याला टाईप करून घेतलं. आता आपल्याला इथे जसं हवं तसं आपल्याला इथं बॅकग्राऊंड आपल्याला द्यायचं असेल तर बॅकग्राऊंड आपल्या टेक्स्टची साईज आपल्याला फॉन्ट बदलायचा असेल तर आपण इथून फॉन्ट जो आहे तो खाली तिथून आपण चेंज करू शकतो, जे फॉन्ट दिलेलं असतं तिथून. त्याच्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड द्यायचा असेल मागे, म्हणजे आपल्याला ठळक एकदम आपल्याला अक्षर दिसावी याच्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड बघा तिथं बॅकग्राऊंड आहे तर तिथं आपल्याला ते एनेबल करायचं आहे. एनेबल केल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड आलेलं आहे. मग आपण त्याला कलरसुद्धा बॅकग्राऊंडचा चेंज करू शकतो. खाली कलरचा ऑप्शन असतो तिथून आपण ते चेंज करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जो कलर आवडेल आणि ज्यातून आपला अक्षर ठळक एकदम दिसेल, स्पष्ट दिसेल असं आपल्याला जे आहे ते कलर तिथं सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला जे टेक्स्ट आहेत आपल्या टेक्स्टलासुद्धा आपल्याला काय करायचं आहे, शेडिंग द्यायचं असेल तर आपल्याला तिथं खाली ऑप्शन असतो स्ट्रोक म्हणून. तर ते स्ट्रोक आपल्याला ऑन केलं, अनेबल केलं की आपल्याला आपल्या टेक्स्टला जसं आपल्याला द्यायचं असेल तसं इथे कलर देऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला खाली लिहायचं आहे कसं, म्हणजे आपण मोनो करण्यासाठी मी काय केलं, माझ्याकडून काय चुका झाल्या, जे काय असेल ते तुम्हाला लोकांपर्यंत थोडक्यात आपल्याला टायटल आपलं जे थंबनेल आहे तिथून काय आपल्याला थोडक्यात त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे, जेणेकरून त्यांनी आपल्या ज्या व्हिडिओला क्लिक केलं पाहिजे. तर काय चुका झाल्या, किती दिवस लागले, सर्व काही डिटेल्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय करायला भेटणार आहे, पाहायला भेटणार आहे. तर आपण हे वेगळे वेगळे टेक्स्ट करून पण एडिट करू शकतो आणि एकत्र पण करू शकतो. तर मी आता एकाच वेळेला सगळं टाईप केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला टेक्स्टला पण स्ट्रोक म्हणजेच शेडिंग वगैरे द्यायचं असेल तर आपण तिथून खालून देऊ शकतो आहे. त्याच्यानंतर फॉन्ट आपल्याला चेंज करायचं असेल तर फॉन्ट, त्याच्यानंतर कमी जास्त टेक्स्टची साईज करायची असेल तर करू शकतो आहे. आपल्याला बघा बॅकग्राऊंड अशा पद्धतीने नको असेल तर आपल्याला इथून हे आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह पण करून आपण जे आपलं बॅकग्राऊंडचं आपल्याला दुसरा एखादा हे घ्यायचा असेल ना, शेप घ्यायचा असेल तर आपण तो शेपसुद्धा इथं देऊ शकतो. तर बघा बॅकग्राऊंड मला आता इथे हे सपोज नको आहे तर आपल्याला वरती प्लसचं जे आयकॉन आहे, प्लस आयकॉन जे वरती दिसत आहे तर त्या प्लस आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर की आपल्याला इथे हा असं बॅकग्राऊंड आपल्याला नको असेल तर तुम्हाला सांगते आहे. तर आपल्याला हे काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे बॅकग्राऊंड आणि आपल्याला वरती जे प्लस आयकॉन आहे तिथून आपल्याला शेप जे आहे ते शेप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला जेवढे आपले टेक्स्ट आहे तेवढं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याला जर कर्व द्यायचा असेल तर आपल्याला खालून हे आपलं जे प्लस मायनस आहे तिथून आपल्याला ते करायचं आहे. आता आपल्याला मागचे जे टेक्स्ट आहे ते पुढे घ्यायचं असेल तर आपल्याला बघा खाली इथे दिसतं आहे तर ते आपल्याला जो टॅब आहे तो तिथं क्लिक करायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं जे टेक्स्ट आहे ते वरती दिसणार आहे. मग त्याला आपल्याला जे कलर द्यायचे आहे ते अशा पद्धतीनं आपण हे कलर देऊ शकतो. आपल्याला जो हवा असेल तो इथं आपण देऊ शकतो. आपल्याला जे लिहायचं आहे ते आपण इथं लिहून घ्यायचं आहे अगोदर. पद्धतीने आपण कलर वगैरे इथले चेंज करू शकतो. तर आणि हे आपलं फ्रीचं ॲप आहे. इथं आपल्याला पैसे वगैरे काही पे करावे लागत नाही आहे. त्याच्यामुळं बिनधास्त तुम्ही ह्या ॲपचा यूज करू शकता. थंबनेल, यूट्यूबचं थंबनेल किंवा अदर कुठलेही तुम्हाला थंबनेल बनवायचं असेल तर तुम्ही इथं यूज करू शकताय. तर अशा पद्धतीनं आपण इथं एडिट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं एखादा फोटो आपला ॲड करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बघा आपण एखादा व्हिडिओ आपला फोटो जे आहे तो एडिट करून घेतला असेल, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे आपण करून घेऊन गॅलरीमध्ये असेल तर तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट करून घेऊ शकता. पण आपल्याला जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं कसं माहीत नसेल तर आपल्याला काही अवघड नाही आहे. गुगल क्रोमला आपल्याला जायचं आहे. तिथं आपल्याला फक्त बॅकग्राऊंड रिमूव्हर म्हणून टाईप करायचं आहे.
बॅकग्राऊंड रिमूव्ह ऑलरेडी मी टाईप केलेलं आहे, तर ते रिमूव्ह बघ म्हणून केलात की तुम्हाला ते जे इथं आहे तो टेक्स्ट जे येतं आणि सर्च केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं अपलोड इमेज, रिमूव्ह इमेज बॅकग्राऊंडच्या खाली जो अपलोड इमेज ब्लू दिसतंय, ब्लू कलर, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपल्या गॅलरीमधला जो फोटोचा आपल्याला बॅकग्राऊंड काढायचा आहे तो फोटो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता इथला मी एखादा माझा जो फोटो आहे, सपोज हा फोटो आहे, तर हा मी सिलेक्ट करून घेते. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं वेट करावं लागेल आणि ॲटोमॅटिकली त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते तिथं रिमूव्ह होऊन तयार होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण अगदी सोप्यात सोप्या कोणतंही आपल्याला पैसे पे न करता आपण आकर्षक असं थंबनेल जे आहे ते बनवू शकतो आहे. इथं आपल्याला कोणतंही पेमेंट पे करावं लागणार नाही आहे. इथं बघा, आता इथं खाली आपल्याला हा सेव्ह करून घ्यायचा आहे. जे आहे ते सेव्ह करून घेतल्यानंतर फ्रीचं जे दिसतं तिथं सेव्ह झालेला आहे आपला. सेव्ह केल्यानंतर आपल्याला परत बॅक आपल्या पिक्सेल लॅबला जायचं आहे. तिथं आपल्याला परत प्लस आयकॉनवर आपल्याला गॅलरीमधून हा फोटो जो आता आपण रिमूव्ह करून बॅकग्राऊंड केलं आहे तो आपल्याला व्यवस्थित इथं काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला साईज हे करून घेऊन तो इथे आणायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता त्याला जर काय करायचं आहे, शेडिंग द्यायचं असेल तर त्या फोटोवर पहिला सिलेक्ट करून आपल्याला खाली जे स्ट्रोक आहे तो स्ट्रोक जे आहे ते अनेबल करायचा आहे. आणि इथून मग आपण आपल्या जो फोटो आहे त्याला आपण जे आहे ती बॉर्डर देणार आहे. आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण जसं की यूट्यूब थंबनेलला ते छान दिसेल, आपल्या डोळ्यांना पाहताना छान वाटेल ते, अशा पद्धतीनं आपण ते इथं काय करून घ्यायचं आहे, तयार करून घ्यायचं, एडिट करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं हे थंबनेल जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनं ॲड करू शकता. टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव वगैरेसुद्धा तिथं लिहू शकता किंवा थंबनेलला सबस्क्राईब, लाईकसुद्धा म्हणून तिथं आपण खाली लिहू शकतो आहे. सबस्क्राईब करा किंवा लाईक करा, जे काय असेल आपलं ते आपल्याला तिथे इमोजी वगैरे आपण ॲड करू शकतो. आता इथे मी खाली चॅनेलचं माझं नाव लिहिलेलं आहे. आता चॅनेलचं नाव लिहिल्यानंतर मला त्याला शेडिंग द्यायचं आहे. तर शेडिंग स्ट्रोकमधून जाऊन स्ट्रोकला जाऊन मी ते अनेबल केलं. त्याच्यानंतर मला जे आवडलं तो कलर मी इथं सिलेक्ट करून जसं की क्लिअर आपल्याला ते पाहता येईल, वाचता येईल अशा पद्धतीनं त्याचा बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो मी चेंज करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आपण आपलं जे थंबनेल आहे ते खूप छान असं बनवू शकतो आहे. गेली 2 वर्ष मी ह्याच ॲपचा यूज करते आहे. दुसरं कोणतंही ॲप मी यूज केलेलं नाही आहे. आपल्याला एखादं इमोजी आपल्याला तिथे ॲड करायचं असेल तर आपण तिथं सिलेक्ट करून त्याच्यानंतर त्याची साईज कमी जास्त करून आपण ते आपल्याला जिथं सेट करायचं आहे तिथं व्यवस्थित सेट करू शकतो आहे. जसं की आपला जे विषय असेल, आपलं टायटल जे असेल किंवा आपला जे आपण एडिट केलेलं टेक्स्ट आहे त्याच्यानुसार आपण तिथे इमोजी सेट करू शकतो आहे, जसं कसं आपल्याला आवडेल तसं. आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला वरती जे हे आयकॉन दिसतं आहे त्याच्यावर आपल्याला सेव्ह म्हणून जो ऑप्शन येतो तिथून आपल्याला सेव्ह ऑप्शन आणि सेव्ह टू गॅलरी म्हणून आपल्याला क्लिक करायचं. आता जे आपलं थंबनेल आहे ते आपल्या गॅलरीमध्ये काय झालेलं आहे, सेव्ह झालेलं आहे. आपण अशा पद्धतीनं चेक करू शकतो आहे. तर आय होप तुम्हाला कसं थंबनेल बनवायचं किंवा काय ह्या व्हिडिओमधून नक्कीच समजलं असेल अशी मी आशा करते. आणि अशा पद्धतीनंच तुम्हीसुद्धा तुमचे जे थंबनेल आहेत ते छान बनवून नक्कीच तुमच्या चॅनेलचा ग्रोथ करू शकताय. तर आय होप तुम्हाला थंबनेल कसं बनवायचं, कुठून घ्यायचं आहे आपल्याला सगळं काही या व्हिडिओमध्ये नक्कीच समजलं असेल अशी मी आशा करते. आणि मीही स्वतः ह्या ॲपमधूनच व्हिडिओ जे आहे ते आपलं थंबनेल बनवत असते, एडिट करत असते. मग ते शॉर्ट व्हिडिओचं असू द्यात किंवा लाँग व्हिडिओचं जे थंबनेल आहे ते मी असंच इथूनच एडिट करते. दुसरा अदर कुठलंही ॲप मी यूज करत नाही. तर नक्कीच हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला, नवीन असाल चॅनेलवर तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि
बेल आयकॉनसुद्धा ऑल क्लिक करा, म्हणजे पुन्हा ज्या वेळेला अशीच छान माहिती तुमच्यासाठी घेऊन येईन त्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. तर अशा छान छान माहितीसाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअरसुद्धा करायला विसरू नका. आणि एक छानशी कमेंटसुद्धा नक्की टाका की व्हिडिओ कसा वाटला. चला तर आय होप समजला असेल व्हिडिओ, अशी आशा करते. आणि हा व्हिडिओ इथेच आपण थांबवते. पुन्हा भेटूया. तर तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.